आमचंही तसं झालंय महाराज. इंद्रिकरच्या पायावर 100ची नोट ठुली तर पायात करून देत नाही ती. 1000ची ठुली का म्हणते पायच घेऊन जाय. आम्ही लय गोड झालोय महाराज. काय सांगत आम्ही चोरची. आम्ही तुमच्यात पैसे उड्या आणतो नाही तर आम्ही हलकटेच महाराज. फक्त काय झालंय माहितीये का, या जगात खऱ्याला किंमत राहिली नाही. इंद्रिकर मरण ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवणी ध्यानात ठेवा. आज तुम्हाला माझे जे वाक्य वाईट वाटतात तेच वाक्य 5 वर्षानं भविष्यात खरे ठरतील. आम्ही 15 वर्षापासून बोंबलत होतो हुंडाबंदी होत नाही, आपोआप झाली. आपोआप मागणाऱ्यांची जिरलीच. नवरदेवाचा बापच आता पुरीच्या बापाला म्हणतो राम राम. तुम्हाला थांब, कांदे भिजले भाऊ, तू तिकडे देवाला सोड मरू दे. पोऱ्याचा बाप म्हणतो देणं घेणं नाही, तू तिकून मी इकून. तो म्हणला तू कुणी गुणच नको, तू यंदा नकोच. महाराज यंदा जेवढे लग्न आहेत ना, टोटल खर्च पोऱ्याच्या बापाचा यंदा. पुरीचा बाप खिशात हातच घाले ना यंदा. पुरींचे बाप इतके हुशार झाले, तो काय म्हणतो माहितीये का, आता मी असा आहे बा. पुरीचा बाप इतका हुशार आहे, पैसे पडेल त्याच्यात, पण तो काय आहे बा, त्या बिचाऱ्यानं मुलीच्या लग्नाची तशी तयारी करून ठेवेल आहे. त्या बिचाऱ्यानं रुपया ठेव तसा तो हुशार आहे. पण त्याला माहिती आता आपले पैसे काढायची गरज नाही. मग तो पोऱ्याच्या बापाला काय म्हणतो माहिती का, लग्न करायला हरकत नाही बरं का, मी असा आहे बा, फक्त असं आहे आणि नाही का फक्त मुलगी. मग पोऱ्याचा बाप म्हणला सगळं आपल्या, फक्त तुम्ही उठा. मग आता जेवढे लग्न आहेत ना यंदा, टोटल लग्नांचे खर्च पोराच्या बापाचे. पुरीचा बाप फक्त पंक्तीत हिंडतो, भरपूर जेवा, लय दिसणं नालायक सापडलाय हा. आणि पोऱ्याचा बाप हातात धोतर धरून पोरं पाहून वाढा रे. पोरीनो तुमच्यावर फार चांगले दिवस येणार आहेत. तुम्ही फक्त पळून जाऊ नका बाबा, कारण तुम्ही सध्याला दणका उठावलाय तुम्ही. सध्या भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली. पोरानं एक वाक्य सांगतो कीर्तनात पुढे जातो, तळतळीने सांगतो बरं. आणि एक कधी ध्यानात ठेवायचं मला, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, मी तुमच्या मुलासारखं आहे. तरुण पोराने माझे 6 वाक्य ऐकायची कीर्तनात. मला घोडा लावा, मागं पुढं लावायचा, तोंडावर लावा. माझ्या कीर्तनाला येऊ नका, माझं तोंड पाहू नका, मीच थकलोय आता. फक्त पोरानं एक वाक्य तुम्हाला माझे 6 वाक्य ध्यानात ठेवा. भीक मागा पण स्वाभिमानानं जागा. आईच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका, बापाची मान खाली होऊ देऊ नका. हिंदू संस्कृतीला कधी कलंक लागू देऊ नका. याला फुकाट खायची सवय लागू देऊ नका. आणि आयुष्यात कोणा पुढे लाचार होऊ नका. हीच देवाची पूजा. देव चोळीत बसू नका तुम्ही, ते राहू दे देवर आहेत नीट. नोकरी करू नका, कशाला तर फडतो नोकरी करायला. 7 लाख भरा, 700 रुपये पगार घ्या, त्याच्यापेक्षा 50चा वस्तारा घ्या. म्हशी बाजारा ना 90 रुपये म्हैशी, 100 झाली आता. काय घेऊन बसले तुम्ही. आणि पोरानं हे इंदुरीकरचे वाक्य आहेत. इंदुरीकर पोरानो आजपासून निर्णय, मजा हाना जीवनात, एकदा जन्माला यायचंय. असं तेल लाव डोक्याला, 3 किलोमीटर वाज गेला पाहिजे. असा बूट घाल पायात, लोकांनी विचारलं पाहिजे कुठं मिळतो. असा शर्ट घाला अंगात, लोक म्हणले पाहिजे काय मीटर कापड आहे. फक्त झोपायच्या खोलीत इंदुरीकरचे वाक्य लिहून ठेवा. कष्ट करा आणि नीती ठेवा, लक्ष्मी तुमच्या मागे येणार. मजा हाना ना, मजा हाना. गारी गारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का, शेळ्यापाला, भंगार गोळा करा, कापड दुकानात कपड्याला गाड्या घाला, म्हशी भाजरा, लोकांच्या कानातला मळ काढा, गाड्या पुसा, पैसा कमवा. पैसा कमा, मरू द्या दुनिया, उलथू द्या दुनियाशी काय घेणे आपल्याला. 9 वाजेपर्यंत सकाळी पेपर इक, दुपारी 2 तास झोप, 25 रुपये मिळणार नाही. सकाळी उठल्या उठल्या सायकलला पावाची दादी लाव, 2 गल्ल्यांमध्ये फक्त आरडून ये, 5-50 मिळतील तुला. सायकल पंक्चर काढा, 10 रुपये पंक्चर आहे. रिकाम्या पाण्याच्या बाटल्या 70 रुपये किलो आहेत. भंगार 48 रुपये किलो आहे. नुसते पत्रे गोळा कर, चाल. पैसा कमवा, दुनिया उलथू द्या तिकडे. दुनियाला काय घेणं. एक वाक्य सांगा पोरांनो, शेंगात दान आहे म्हणून त्याचा मुक्काम पोते ते. दाना निघाला का त्याचा मुक्काम चुलीत आहे, एवढं ध्यानात ठेवा.
हे इंदुरीकरचं वाक्य आहे. आणि पुढचं वाक्य ऐका पोरांनो, पावसाळा संपल्यावर गांडुळं निघत नाहीत. ती लाल किडे आहेत ना आपली गांडुळं, ते कधी निघालं बा पोरांनो? पाया पडून सांगतो, तुमच्या पाया पडून. एक फाटक्या लुगड्यातली तुमची आई गेली ना आणि फाटक्या धोत्रातला बाप गेला ना, तुमचं कोणी नाही. हे भाऊ बिऊ हे फक्त लग्नपत्रिके छापायची. आमच्या बापाला काही काम नव्हतं, एवढी टोळी पाहायला गेली, काय उपयोग नाही त्याचा. भाऊबंद भाऊबंद तर मिळेल तुमचे माझे. आणि सांगा मला पोरांनो, आता तरुण पोरं, मी बोललो हा विनोद आहे? अरे कोण आहे आपल्याला? एक वाक्य सांगा पोरांनो. एक वाक्य सांगू पोरांनो. एक वाक्य सांगतो पोरांनो. 10 वर्षापूर्वी बहिणीचा संसार करणारे भाऊ होते. 10 वर्षापूर्वी बहिणीचा संसार करणारे भाऊ होते. आज बहिणीच्या इस्टेटीवर नजर ठेवणारे भाऊ आहेत. तुम्ही काय घेऊन बसले? जमिनीचे बाजार वाढले, जमिनीचे महिला मंडळ. मला सांगा, आपल्या भावाचं आपलं किती वेळा भांडण व्हायचं लहानपणी? काय भांडणाला मजा आहे का? मग बहिणीचं भावाचं भांडण कशावर राहतं लहानपणी? झोपेतून उठताना कोणत्या गोदडीला गडी घालायची? भांडण. कोणत्या बादलीत आंघोळ करायची? भांडण. कोणत्या कपात चहा प्यायचा? भांडण. बरं, बहिणीचं भावाचं भांडण साधं नाही राहत. केस वडावडी, जिट्या धराधरी, बुक्की हाणाहाणी, 2 मिनिटात रडारडी, 1 मिनिटात हासाहासी. ते भांडण कसं राहते? नवऱ्याच्या घरी जाताना सगळ्यात जास्त कोण रडतो? भाऊ. बहीण भावाच्या गळ्यात हात येऊन रडते का नाही? एवढं बहिणीचं भावावर काय प्रेम. फक्त जमिनीचे बाजार वाढले, बहिणीने भावावर दावा लावला. कचेरीच्या दारात भाऊ उभा राहिला, ठसा रडला, बहिणीनं बंडल घेतला, निघून गेली. जगातले रक्ताचे नाते संपले. तुम्ही काय घेऊन बसले? आता एवढे लोक कीर्तनात बसले माझ्यासमोर, एवढे आत्ता कबूल व्हा. तुमच्यापैकी 50% लोक कीर्तनात असे बसलेत माया पुढं. आता तर तुम्ही तुमच्या आईशी आत्ता बोलत नाहीत. आत्ता खोटं बोलाल ना बेवडे हो, तर तुमच्या आयुष्यातले शेवटचं कीर्तन आलंय का? ध्यानात ठेवा, वाटलंच होणार तुमचं ह्या 2-3 दिवसात. आणि तुम्हाला बोलायचं नाही तर बोलू नका. पण ती आई काय म्हणते माहिती का? नाही का बोला ना, सुखी तर आहे ना, याला आई म्हणतात. आणि त्याला पुरावा, झाड जाण्याचे फुले, झाड इको करून टाक. झाड जाण्याचे फुले, मानत जाण्याचे बोले, आणि भोगे जाण्याचे केले कर्म पूर्वजन्मेचे. मग काही नाही इष्टीट मोकारे, पोरगच नाही. काही नाही इतकी पोरं का झोपाया जागा नाही. आणि काहींनी इतके प्रयत्न केले, झालेच. 3 सख्या बहिणी केल्या, 3ही फेल गेल्या. नाही काहींना देऊन खाऊन देत नाही, नुसते ताटली का पाहत्या. अरे खाय ना काहीतरी. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्याध. म्हणून आज कीर्तनात तरुण पोराने ठरलं, व्यवसाय केला. आणि आई बापाला सांगतो, पोरं काही करत नाही. पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता. म्हणजे तू अभ्यास करेल होती का काय? काय आई झाली महाराज. आई कुशल पोरगी पळून गेले होती, मला अंदाज आलता बरं का. ती पेपर संपल्यापासून येड्यावानीच करायची. तू कुठं पारायणाला बसली होती? इथं बदला. आता बदलायलाच बदलायलाच पाहिजे. हा, एक वाक्य पोरांसाठी. पोरांनो, आता व्यवसाय केलाच, जोरात बोला, व्यवसाय केलाच, फुकाट खायचं नाही. आम्ही किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं. मेला इंदुरीकर आळून. एक व्यवसाय केला पाहिजे. आणि मुलींसाठी एक वाक्य सांगतो कीर्तनात, म्हणजे पुढे जायला. पोरीनं तुम्हाला शाळा शिकता आल्या तर शिका, नाही तर शिकू नका. नोकरी करता आली तर करा, नाही तर करू नका. पण ईश्वरासारख्या बापाची मान समाजात खाली होईल असं वागू नका. त्या बिचाराला गल्लीत जगू द्या. महिला मंडळ, मी तुमच्या मुलासारखा आहे, मुलगी मला आहे. आमच्या गरीबाच्या भाजीला तेल नसलेलं चालेल, इज्जत गेलेली चालणार नाही. एक वाक्य सांगा, आमच्या बापाच्या पिशवीत बाजार नसला तरी चालेल, पण आमचा बाप छाती काढून चालला पाहिजे. पोरीनो, हे बिचारे आपल्या बापासारखे आहेत. तर काय सांगायचंय तुम्हाला? बिचारा व्हायला निघला ना, त्याला 3 पत्र्याचं घर आलतं वाट्याला. 3 पत्र्याचं. गाय आली होती तिला बांधायला जागा नव्हती, द्वारखंड होतं. पोरीनो, 6 पत्र्याचं घर बांधलं त्यानं. डोक्यावर दगड रचली, मस्तपैकी डोक्यावर दगड वाहिली,
आणि कौलं टाकायची तर मुलाची फी भरायची, कौलं कॅन्सल केले. विहीर खोदली, मुलीचं लग्न आलं, पाईपलाईन कॅन्सल केली. 22 तुमचं लग्न दुपारी 12:30 लागलं, संध्याकाळी पोरीनं एकटा बाप झोपायला गेला. काय बोलायचंय पोरीनं? उशीमध्ये मुंडकं गुतून रडला तो रात्री. कर्ज झालं म्हणून रडला नाही तो, कर्ज झालं म्हणून रडला नाही. माझी 20 वर्ष सांभाळलेली मुलगी एका दुपारीत गेली म्हणून रडला. तुमच्या बाळणपणाचा खर्च त्यानं 1.5 लाख रुपये केला बिचाऱ्यानं आयुष्यभर. आणि तुमचा 5 वर्षाचा 4 वर्षाचा नातू तुमचा 50 वर्षाचा बाप गल्लीनं घेऊन हिंडतो ना, तर तुमच्या मुलानं मुती केली तर तुमच्या 50 वर्षाच्या बापानं त्याची चड्डी पिळली. तुमच्या मुलानं शी केली तर त्या 50 वर्षाच्या म्हाताऱ्यानं तुमची शी पुसली. आता त्याला काय करायचं? आणि तुम्ही त्याला 5-7 वर्षाची इज्जत सुद्धा ठेवली नाही. म्हणा आम्ही एका वर्गात होतो ना, थोबाड फोडलं पाहिजे म्हणा. आमचं 12वीलाच ठरलं ना 11वीलाच ठरलं बा. आता कोणीकडं थोबाड कोणीकडं वाजते. आता एक भांगाल नाही नवीन इथं फोका घेते, असंच चालत आहे जनावर रस्त्याने. झटके हंती का खुनी ती हेच कळा ना माणसा. दडियाळही नाही दडशा नाही. 5 मिनिटं जात्यात पोरगा का पोरगी वाल खायला. समजत नाही का आपल्या बापांना? मुलीच्या अंगात 5,000चा ड्रेस असावा, पण हिंदू संस्कृतीला शोभेल असा असावा. जरा कपडे उघड्याकडे पहा आणि त्या 4 प्रश्नाची उत्तरं महिला मंडळ. आता पोरं झाले, पुरी झाल्या. आता म्हाताऱ्या तुम्ही बाकीचे ऐका. आता शंकरा पुढे बसले बरं का तुम्ही सोमवारी. आज माझ्या 4 प्रश्नांची उत्तरं द्यायची महिला मंडळ. तुम्ही ते आता नाही द्यायची उत्तरं, आज 8 दिवसा द्या. उत्तर आज नाही द्यायचे, मला फक्त फोनवर सांगायचं उत्तर असं आहे त्याचं. ऐका नीट. आता प्रश्न नंबर 1, 4च प्रश्न विचारतो तुम्हाला. तुमच्या मुलाला गुरुजीनं मारलेलं तुम्ही सहन केलं का? नाही ना? नाही ना? नाही ना? मग तुमचा नवरा त्याच्या आईशी बोलत नाही, याच्याबद्दल तुमचं मत काय? त्याला बोलायचं बंद कोणी केलंय बुवा? उत्तर नंतर द्या, तुम्हाला चक्कर येईल 4ही प्रश्न ऐकले. दुसरा प्रश्न, तुमच्या नवऱ्यानं तुमचं सगळं ऐकावं असं तुम्हाला वाटतं का नाही? वाटतं का नाही? तुमच्या नवऱ्यानं तुमच्या बहिणीच्या लग्नाचा खर्च करावा, तुमच्या बापाचा दवाखाना करावा. आमचा बाप मिळाला गारपिटीत, फक्त तुमचाच राहिला, आमचा उलाटला. आता मला सांगा महिला म्हणणं, तुमच्या नवऱ्याने तुमचं सगळं ऐकावं असं तुम्हाला वाटतं ना? मग बिचाऱ्या माऊलीने 9 महिने मुलगा कुशीत ठेवला, 3 वर्ष 3 वर्ष सांभाळला. त्या पोरानं माझ्याशी बोलावं असं त्याच्या आईला वाटत नसेल? मग का बोलू देत नाही तुम्ही? बरं, तुमचा नवरा त्याच्या आईशी बोलला याचा तुम्हाला त्रास काय? अक्कलच बंद होईल त्यांची. प्रश्न नंबर 3, तुम्ही आमच्या बापाला जेवढा त्रास दिला तेवढा तुमच्या बापाला तुमच्या भाऊजाईने दिला चालेल का? नाही. आमचा बाप प्लास्टिकचा आहे का? तुमचाच बाप लय शहाणा आहे का? मग तर म्हणते जाते 10 मिनिटं तिला नीट करून येते. एवढी शहाणी आहे का तू? सासऱ्याच्या घरात राहतील त्याला उपाशी मारी ती, आणि इकडं बचत गटात अध्यक्ष होऊन भाषण जोडी ती. 8 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही, त्याच्या बगलात गोशिड्या झाल्या, आणि तू इकडं पोथ्या वाची ती. तू तिकडून 3 ताटल्या 2 तांबे घेऊन आली, म्हणजे जागीरदारी घेऊन आली की इकडे तू? नाही तर त्या मला शिव्या बया कोणी आणणार आहे तो मिळाला. मग तर दुपारच मी येली तू आज. मला शिवी द्यायचा तू फक्त प्रयोग करून पाय बस, मी येलीस तू. आणि 4था प्रश्न महिला मंडळ,
नका सांभाळू आमची आई. अरे तुमची बाजू घेतो मी, पाहता काय माहिती. आणि मीच राहिलो तुमच्या बाजूला, नाही तर तुमचंही जवळजवळ. आता महिला म्हणलं बरं जाऊ दे, आता मी तुमच्या मुलासारखा आहे. नका सांभाळू आमची आई, आम्ही सांभाळू. नका सांभाळू आमचा बाप, आम्ही सांभाळू. तुम्ही तुमच्या मुली तरी कुठं नीट सांभाळत्या. आता घरी जाण तुमच्या पोरींचे हात तपासा, हात. आणि आपल्या पोरीच्या हातात बांगड्या आहे का बघा बरं एकदा. काय करते बा तिची आई. अय सुट्टी लागली तरी आपली पोर शाळेत जाती, म्हणजे शाळा भरती कोणती बरं. असू शकते शाळा, दप्तर नको का. अक्कलच बंद झाली त्यांची. हा विनोद नाही, पाया पडून सांगतो तुमच्या मुलासारखा मी. आणि आता सांगा महिला मंडळ मला, मी बोललो हा विनोद आहे, हा टाइमपास आहे. याच्यात बदल व्हायलाच 80% लग्न मुली जमवतात सध्या. आशीर्वाद द्यायला सुद्धा भ्या वाटत आहे मला. जाऊन चौथावरील लग्न आहेत सध्या सगळे. 80% लग्न मुली जमवतात. व्हॉट्सअप, फेसबुक, इंटरनेट, ऑनलाईन कार्यक्रम चालला. आम्ही तरी काय आशीर्वाद द्यायचे. बोलणारी लय वाईट बोला त्यात मांडवात बसलेली. आणि जी लफड्याची लग्न असतात ना तिला टोलेजन असतात. मोकार मोठा बँड, जाऊन चौथावरेल. बरं लोक इतके नालायक आहेत महाराज. 10वी पासून आपली पोरगी त्या पोराच्या गाडीवर तोंड बांधून येते. तशी चव आहे आपली जायलाची. मग आता पोरगी त्यालाच द्यायची ना त्या पोराला. मग 4 लाख रुपये खर्च करायची काय गरज आहे. चौथं जायलाच ना. करायली इंद्रिकर गेलं का लग्नाला, त्याला काय माहिती लफड्याचं लग्न आहे. पण ती मांडवातली भारी. ती बोलत होती मांडवातली. एक जण म्हणला जाऊन चौथावरला आणि गुलाबजांबू घालीत सुटला. इंद्रिकरला अंदाज आला लग्न का लफड्याचं आहे काय. बरं तेवढ्यात एक जणाने इंद्रिकरचं नाव पुकारलं आशीर्वादाला. आता त्याला उठायचीच पाळी आली. आता लोक काय त्यालाही सोडी द्यात काय. मग एक बसलेला म्हणला हा लायकीचा उठला आशीर्वादाला. हा काय आशीर्वाद द्यायचा आणि याचा कवा लागू पडायचा. त्या पोरीला 2रा-3रा महिना असेल म्हणजे लई वाईट बोला त्यातलं. वाट लागली वाट. याच्याकरता भक्ती करा. 12 वाजले. तुम्ही गाला गाड्याला का पाहिजे. आता 1-1.5 तास सोडितो जमन. प्रश्न असा आपला असा होता, नम्र व्हा. पाया पडून एक वाक्य सांगतो. दुकानदारी करायची, गिरायकाशी नीट बोल. गिरायकावर धावला तो एक गोळ्या तू खाय. लोकांना वेळ नाही. पोरांना इंटरव्ह्यूला जायचं ना, थोडेसे स्टँडर्ड कपडे घाला. स्टँडर्ड म्हणजे साधे घाला पण चांगले घाला. तुम्ही जर केसर राखून इंटरव्ह्यूला गेले कोण सिलेक्शन घेईल बा तुमचं. इंटरव्ह्यूला मार्कशीट तयार असावा. उद्या इंटरव्ह्यूला जायचंय ना, फाईल तयार असावी. फाईलच्यावर चिठ्ठी चिटकवलेली असावी. त्या चिठ्ठीवर असावं SSC सर्टिफिकेट, HSC सर्टिफिकेट, BSc सर्टिफिकेट. इंटरव्ह्यू घेणारा उचकून पाहला. तुम्हाला ओरिजिनल कोणी हाताला म्हणा पाहत मध्ये मग तुम्हाला पाहतो. इंटरव्ह्यू द्यायची म्हणजे व्यवस्थित वागलं पाहिजे. मुलं बाळं चांगली बनवायची ना. सकाळी मुलाला आईनं थोडंसं पसायदान शिकवलं पाहिजे. आता 12वीला सुट्ट्या लागून 1.5 महिना झालाय. 10वीला सुट्ट्या लागून 1.25 महिना झालाय. आणि तुम्ही मोकळे होणं 8-10 दिवस झाले ना, सुट्ट्या लागल्यात ना. मग काय करायचं. परीक्षा पोरांचं यांना पसायदान शिकवा, आरत्या शिकवा. काळ वाईट येईल. म्हातारी माणसं सुद्धा सावध व्हा. तुम्ही माझ्या बापासारखे झोपताना असं झोपत जा. याला मोकळं ठेवू नका, हा जाऊ शकतो.
याला कापून नितीन पोर कापून आणि डायरेक्ट त्याला डेग देतील गट नंबर 13. आता हा तुमचा श्रीरामपूर नेवासा हायवे ना, या हायवेची जेवढी गाव आहे ना, ही टाकळी भान बिकडी भान, ही 5च वर्ष राहणार आहेत. 5 वर्षानं तुम्ही सगळे खडे आणणार लोकांना, खडे. पागल होणार आहे तुम्ही, पागल. कारण हायवे टच तुमची जमीन होणार आहे 5, म्हणजे नुसते जमीन होणार आहे कोटी रुपये गुंठा. तुम्ही नुसते ऐकणार कुटी खलास, काय नुसते ऐकणार इतके. आणि काही जण कोटी हातात घेणार. कोटी म्हणजे 100 लाख खर्चायचे कसे. 25चा बंगला आणि 25ची गाडी. किती गेले? 50. 12.5 लाख डान्स बार, 12.5 लाख बियर बार, नळ्या नळ्या खांड खुंड खलास. तुमची पोर आहेच रोडला कुल्फी. कंपनी बाहेरची येणार, मॅनेजर बाहेरचा येणार, वॉचमॅन आपला राहणार. राईट राईट येऊन दे घाल माझ्या अंगावर. आणि तोच सांगणार कंपनीची सगळी जागा. पाया पडून सांगतोय भगवान शंकरा पुढं, हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. माती अजून 5 वर्षानं तुम्हाला पाहायला सुद्धा मिळणार नाही. जमीन मेला इंदुरीकर आरडू 10 वर्ष सांगतोय तुम्हाला, जमीन पाहायला मिळणार नाही. डोंगर गेले. अजून 2 वर्षात पंढरपूर सुद्धा इथूनच दिसन. डोंगरच राहणार नाही, उकारली जमीन राहणार नाही. आणि पाया पडून सांगतो जमीन मिळणारही नाही. आता उगाच आपले सगळे लोक वायलेत, काही मुंबईला आहेत, इकडे तिकडे म्हणून जमलंय, नाही तर सगळे वायले निघलेत. आजही आपल्याकडे कोंबड्या लावायला जागा नाही. आता तुमच्या गावात सगळं गाव जर वायलं निघलं ना, तर 10 एकरचा शेतकरीच नाही. काय हाय ते सगळे बोजे चढले. जमीन कुठे आहे? आणि 5 वर्षानं जमीनच मिळणार नाही. आणि सध्या लोक शेतकऱ्याच्या पोराला पोरगी देत नाही. पुरीच्या बापाला समजून सांगायची पाणी आली, शेतकऱ्याला पोरगी देत जा. येडे बिडेत का काय तुम्ही? तुम्ही अभ्यास करा मला सांगा. तुम्ही अभ्यास करा मला सांगा. सध्या 65% जनता कशी आपल्याकडं? शेतकरी. मग किती राहिले खाली? 35. मग तुम्हाला 100% जावाई सर्व्हिसवाले तुमच्या खानदानीत तरी मिळतील का? एवढी तर अक्कल असावं का नाही? 10वी नापास पोरगी म्हणती मला सर्व्हिसवाला पोरगा पाहिजे. तुला अक्कल आहे का काही? 3 वेळा अभ्यासक्रम बदलला तरी तू सुटली नाही. काय हाफिस पेटवानी यायचंय का तुला तिकडं? नवराकरण कांदे लाव, गपची बस. आलं म्हणलं ती. शेतकरी इतकं येड आहे, कालवणाला तेल नाही आणि ते म्हणतं पोर चिटकेल पाहिजे. मग वायर दे त्याच्या हातात, तुला चिटकेलं लागत. काय येडी लोक आहेत महाराज. आता तुम्ही विचार करा महाराज, आपल्या टाकळी बांधमध्ये नवरदेव आहे समजा. तो पोरगा माळकरी आहे. माळकरी म्हणजे खातपीत नाही. आणि त्याला 2 एकर जमीन आहे टाकळी भानमध्ये. 2 एकर. 2 एकर जमीन म्हणजे 80 गुंठे. 5 वर्षानं त्याची इस्टेट होणार आहे 80 कोटीची. नाही पिकवली तरी आणि नाही नांगरली तरी तिचं मूल्य वाढतच चालणार आहे. मग आता 2 कोटीची इस्टेट होणार आहे त्याची, आपलं 80 कोटीची. त्याला लोक पोरगी देत नाही. लोक म्हणतात जमीन कमी आहे. इतकी नालायक लोक आहे. आणि 3 जण भाऊ आहे. थोरलं येड आहे, मधलं खलास आहे आणि धाकट बँडवाले थकीत आहे. मंडळ वर वावळायची पाळी आली. वर कोण वावळी? ती नवरीची आत्या. टीप घेऊन आली. टीप दुसऱ्याचं नाव खोडून. टीप घेऊन आली दुसऱ्याचं नाव खोडून. आणि तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिनं गंधात बोट बुडवलं आणि गळ्यातल्या बाबानं वर हात केला. तिनं वर हात केला आणि गळ्यातल्या बाबानं मुंडकं बाहेर काढलं. जागेवर मावळण मिली नव्हती. शंकर नवरदेव झाले महाराज. आणि शंकर नवरदेव झाले. असा शंकर आहे. कसा? शिव
त्याला झाली 2 मुलं, गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी. आता शंकराचा प्रश्न. आणि आता थोडं परत मागं जायचं, मागाच्या कडव्यावर भक्ती नामदेवराया इथं होतो आपण. आणि आता आपल्याला आज करायची शंकराची भक्ती. इथं आला पण आता तुम्ही बोलायचं आणि मी सांगायचं, दोघांनी बोलायचं आपण. तुम्ही फक्त उत्तर द्या. आता लहानारी पोरं पटकन सांगा. मी जो शब्द म्हणल त्याला तुम्ही इकडे सारखा, सगळे इकडे दोघं बी. मी जो शब्द म्हणन पोरांनो त्याला तुम्ही सुख शब्द जोडायचा. काय भाषा कळते का तुम्हाला माझी? मग तुम्हाला बोलायला काय अर्थ नाही. काय जोडायचं? सुख. पटकन बोला. आता सगळं मिळवलं, एक मिळवायचं राहिलं. सुख. करेक्ट. सगळे प्रयत्न केले, एक मिळालं नाही. करेक्ट. हृदयात आहे पण सापडलं नाही. सुख. आणि जे कमावल्याशिवाय जीवनात मजाच नाही. बस फिट बसलं काम. हे झाले 4. आता मी जो शब्द म्हणेन ना पोरांनो तुम्ही त्याला माणूस शब्द जोडायचा. काय काय? देवाचा लाडका, देवाला प्रिय, देवाला ज्याच्याशिवाय करमत नाही तो, देवानं ज्याच्यासाठी जग निर्माण केलं तो, जगात सगळ्यात बुद्धिमान, देव ज्याच्या हृदयात येऊन राहतो तो माणूस. कळलं? आता मी जो शब्द म्हणेन त्याला तुम्ही नाम शब्द जोडायचा. नाम. काय काय? नाम. चांगल्यात चांगलं, उत्तमात उत्तम, पवित्रात पवित्र, गोडात गोड, सारात सार, चांगल्यात चांगलं, मंगलात मंगल नाम. कळलं? झाले 3. आणि 4थं वाक्य मी जो शब्द म्हणन त्याला तुम्ही गो शब्द जोडायचा. पहिला गो 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 गो. पण पुढचा अक्षर जोडायचा बरं का. नुसतं गो गो नाही करायचं. त्याला पुढचा शब्द जोडता येईल का तुम्हाला? मी सांगतो बा. कृष्ण ज्या गावात जन्माला आला त्या गावाचं नाव गोकुळ. करेक्ट. आता बरोबर जोडला शब्द. अशी शब्द जोडायचे बरं का. आता पटकन आहे का. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रींचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गायाचा अर्थ डोंगर गोवर्धन, गायाचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, त्याचा लावून घ्या मनाला छंद, याचं नाव तुम्ही विश्वनाथ. त्याचं नाव भगवान शंकर. लईचं हल नाही करायचं. आता माझ्या बोटाकडे पाहायचं पोरानं, बोटाकडं पटकन. आणि आकडे ओळखायचे. ओळखाल का पटकन? बोलत जा तुम्ही. बोलते नाही इथली पोरं. ओळखाल का आकडे पटकन बरं का. माझ्या बोटाकडे पाहायचं. हा 0. झालं? करा तुम्ही. फिरवा गोल. गोल फिरवा ना. येडेत का तुम्ही? किती झाले सांगा तोंडानं. अरे गोल फिरवलं. किती झाले? किती झाले? 0. करेक्ट. वडा खाली, फाडा खाली. अरे आकडे सांगा ना. 2. फाकवा खाली, फाडा मधी, वडा खाली, फाकवा वर, मुरगाळा खाली, करा मोकळा खालून, दाबावरून, दे 0 ठेवून. त्यांना सुधारलंच नाही मी काय म्हणतो. चला पटकन फिरवा गोल. सांगा की झाले? 0. वडा खाली, फाडा खाली, फाकवा खाली, फाडा मधी, वडा खाली, फाकवा वर, मुरगाळा खाली, करा मोकळा खालून, दाबावरून, द्या 0 ठेवून. झाले की 10? मग द्या उत्तर. आता 1 ते 10 आकड्यामध्ये गाठ नसलेला आकडा कोणता? माई घरगट डोक्यात 0 आकडा आहे का? हे बरे गाठ नसलेला आकडा येत 8. करेक्ट. 1 आकडा आतल्या गाठीचा आहे. आतल्या गाठीचा आकडा सांगा. 7. आणि वरच्या गाठीचा आकडा नाही. तो बरोबर सांगतो. तो हुशारच आहे. किती? करेक्ट. मग गाठ आतल्या गाठीचा आकडा 7. वरच्या गाठीचा आकडा 9. आणि गाठ नसलेला आकडा 8.
मग गावात 3 माणसं आहेत, काही आतल्या गाठीचे, काही वरच्या गाठीचे, काहींना गाठत नाही, आणि ज्यांना गाठत नाही त्यांना संत म्हणतात. मग आतल्या गाठीची माणसं धोकादायक असतात आणि वरच्या गाठीची माणसं निर्मळ असतात. मग सांगा पोरांनो पटकन, इंदुरीकर आतल्या गाठीचा का वरच्या? बस वाचलो वाचलो वाच. मी म्हणतं काय आतल्या गाठीचा. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅकन बीपी येत नाही. त्यानं दर 6 महिन्याला आपली गाठ घ्यायची, ते पैसे माल देऊन टाकायचे. आणि पाया पडून सांगतो महाराज, शरीर एकदाच मिळणार आहे, पुन्हा मिळणारच नाही. हो हे काय गाडी पैसा कोणी कमी. लक्ष्मी सध्या नालायकांच्या घरी मुक्कामाला आहे. म्हणजे सध्या असं झालंय, ज्याच्या शेळ्या गावात मोकळे आहे ना, तोच म्हणतो शाळेला झाडं लावा. आता जवळ तुझे बोकडे इकीत नाही तवर शाळेला झाडं जगत. काय झालंय महाराज, शहाणी माणसं पण वागण्याच्या बाबतीत खरास. आपल्या शेळ्या मोकळ्या. हा 15 ऑगस्ट शहाणी माणसं आहेत गावात, आणि त्यांच्याच पोरांच्या वरातीच वरात होत्या गावात. बँडवाले थकले तर बाया आणल्या, त्यानं ऑर्केस्ट्रा दाखवला, आणि तोच 15 ऑगस्टच्या भाषणात म्हणला तरुण दिशाहीन झाला. अधोगती गेलेल्या समाजाला कुठंतरी सन्मार्गाला नेलं पाहिजे. नदीकडे समाजाला तू काय लबाडे आणतो, आणि गावातले हलकट त्याला म्हणत्या बसा बोकांडी आमच्या. काय लाचार झाली जनता महाराज, आचरण राहिलं नाही महाराज. आणि माणसं हलकटाच्या मागे लागल्याशिवाय लोक भांबवलेत महाराज. आता